मैम अभी दिखा दूं क्या वो जो मीट खत्म हो गई तो दिखा नहीं। हाँ दिखा दीजिए बेटा। अरे आगे का कैमरा दिख रहा है सबको? हाँ सर आपको दिख रहा है क्या? बहुत बढ़िया पूजा, मस्त निकाले आप में हर हुनर है, सिलाई भी है, बुनाई भी है, कढ़ाई भी है, चित्रकारिता भी है, सुंदर लगा। चलिए और कोई है जो आप अपने आप। सर आपको दिखा क्या? सर सर जी आपको दिखा क्या? ठीक है, और कोई है जो अपने आप को अभिव्यक्त करना चाहता है? आप में से कोई। SY की गर्ल्स, SY की कितनी गर्ल्स जुड़ी है, कोई कुछ तो दिखाओ। पूनम, प्राची, प्रीति, मैम वो पिछले हफ्ते एक और पोयम बोली थी ना, वो कौन सी दीदी थी? कौन थे? कविता, कविता थे, कविता और उजाला भी थे। आज कविता और उजाला दोनों भी नहीं है। और कोई है? सर आप हमारी बात को सुन पा रही है? सर आवाज आ रही है हमारी? प्राची शर्मा, मैम शायद सर का नेटवर्क प्रॉब्लम है, सर को अपनी आवाज नहीं जा रही है। हाँ अभी तक। हेलो हेलो हाँ, हेलो हेलो। हाँ जी सर आ गए आप। हाँ सर। हाँ हाँ। हाँ जी सर, आप अपने कैमरे को ऑन कीजिए। हम सब आपको सुनने के लिए दिल थाम कर बैठे हुए हैं ये बच्चे, क्योंकि इनके दिल की धड़कन अब तेज होने जा रही है। क्योंकि अब तक कितने सारे बच्चों के कॉल्स पर कॉल आ गए हैं सर की मैम SY में हमने कितने विषय लिए, TY का भी सेम प्रॉब्लम है सर जी। तो उनको ये भी समझ में नहीं आता है कि उनके सब्जेक्ट कौन से हैं और उनको किस प्रकार के एग्जाम को फिल करना है। सर प्लीज आपको अध्यक्ष भाषण के लिए सर हम आपको आमंत्रित करते हैं। सर। हाँ हाँ मैडम, शायद कुछ हुआ था, हाँ इसलिए डिस्कनेक्ट हो गया था। ओके ओके ठीक है सर। हाँ हाँ। तो कोई सवाल पूछो किसी की।
क्या समस्या है, सवाल पूछो। सर मैंने जब मैं पूजा शर्मा सर एसवाई से मैंने जब ऑनलाइन फॉर्म भरा तब मेरा स्पेशल सब्जेक्ट इकोनॉमिक्स हो गया है और जो अभी मैंने सब्जेक्ट लिए वो मेरे यूनिवर्सिटी के फॉर्म में भी नहीं है और अपने कॉलेज के फॉर्म में भी नहीं है सर। अच्छा, तो मतलब सर मैं आपने क्या करूं? तो मतलब आपने जब फॉर्म भरा था, कॉलेज का फॉर्म जब भरा था आपने, जी तो सर, उस पर दोनों भी कौन से ऑनलाइन भरे थे ना। तो कौन से सब्जेक्ट भरे थे उस पर? स्पेशल के अ, रूप में कौन सा लिया था? सर स्पेशल के रूप में मुझे हिंदी चाहिए था लेकिन वो कंप्यूटर में ना टिक नहीं हो रहा था। तो वो कंप्यूटर वाले बोले कि अभी जो टिक हो रहा है वो कर दो, बाद में कॉलेज में चेंज करा लेना। तो अच्छा मेरा अच्छा। इकोनॉमिक्स स्पेशल हो गया है लेकिन मैं फर्स्ट डे से लेक्चर हिंदी स्पेशल के ही कर रही हूँ सर। ओके 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 ओके। तो अभी जो आपको है ना कॉलेज, हो सकता है 23 तारीख से शायद शुरू हो, ऐसा संभावना है। नहीं भी हुआ तो ऐसे दोपहर के समय कॉलेज में जाकर ये बात, कॉलेज में एक बोंडे सर है, दिलीप बोंडे सर, उनसे एक बार ये बात कहो। नहीं भी कही तो आप जब परीक्षा फॉर्म भरोगे, या शायद परीक्षा फॉर्म भी उन्होंने भर लिया है, तो एक बार आप बोंडे सर से बात करो वहां जाकर, वो बदल देंगे आपके सब्जेक्ट जो सर आपको चाहिए। कितने बजे मिलते हैं सर? सुबह 10:30 बजे से 5 बजे तक रहते हैं ऑफिस में। ओके सर। हाँ तो सर वो आप खिड़की नंबर हाँ में जो मिलेंगे मन, या स्टाफ रूम में मिलेंगे? नहीं वो ऑफिस में मिलेंगे। ओके सर। अगर बोंडे सर नहीं है तो फिर सोनवने सर से मिलना है, गोपाल सोनवने सर से। जी ये सर। दो लोग आपका काम तुरंत कर देंगे, कोई प्रॉब्लम नहीं। मेरा नाम बताइए सोनवने सर को और कहिए कि सर ने कहा है कि आपसे मिले, ठीक है। जी सर। और सर वो सब्जेक्ट जो चेंज करने पड़ेंगे उनकी फी पेमेंट करनी पड़ेगी क्या? शायद 50 रुपए लगेंगे सब्जेक्ट बदलने के लिए, लेकिन इस साल शायद नहीं भी लेंगे क्योंकि बहुत दिक्कत है, आपके जैसे बहुत सारे स्टूडेंट्स है। जी सर, क्योंकि ठीक है, मेरा एक भी सब्जेक्ट वो नहीं है जो मैंने लिया है सर, सब रॉन्ग रॉन्ग ही हो गए। तो उनसे जाकर कहो ना कि ये टिक मार्क्स नहीं हो रहा था और एडमिशन तो मुझे लेना था, इसलिए मैंने एडमिशन लिया, लेकिन जी मैं सर, चली लेक्चर जाती हूँ सर लेक्चर मैं। जो जो मुझे लेने हैं वही लेक्चर मैंने किए हैं, ऐसा बताइए उनको। सोनवने सर से मिलूँ ना? हाँ हाँ, सोनवने सर, या पहले बोंडे सर से मिलिए, बाद में सोनवने सर से। जी सर। पहले सर मैं कल गई थी कॉलेज में हाँ, तो कौन सर दीपाली, हाँ वही आपका नाम बताइए पहले। गायत्री भोई। दीपाली गायत्री भोई। अच्छा हाँ, बोलिए बोलिए। तो सर ने कहा कि सब्जेक्ट चेंज करने का कोई तरीका नहीं है। जब हम हाँ एग्जाम देंगे ना तब फॉर्म आएगा, उसमें अपने जो सब्जेक्ट होंगे वो डाल देने हैं। हाँ, तो इस साल ऐसा कहा उन्होंने फिर परीक्षा फॉर्म भरते समय जैसा मैंने कहा, गायत्री एक बार ये फिर से बोलना, तेरी आवाज ब्रेक हो रही थी। हाँ मुझे समझ में आई उनकी बात, मैं बताता हूँ जी सर, आपको आप बता कि दीजिए। हाँ, हाँ ऑफिस में आप नहीं भी गए बोंडे सर से मिलने, तो भी जब परीक्षा फॉर्म आप भरने वाले हैं तो उस समय बिल्कुल ध्यान से आपके सारे सब्जेक्ट जो है आपको भरने पड़ेंगे। जैसे कि आपके कंपलसरी इंग्लिश होना बहुत जरूरी है, एसवाई में अगर आप आए हैं तो ध्यान से सुनो मेरी बात बिल्कुल। बाकी सब स्पीकर, वो जो माइक है ना वो बंद करो, आपके आपकी आवाज बीच में नहीं आनी चाहिए किसी की। कंपलसरी इंग्लिश आपका सब्जेक्ट होना चाहिए सबसे पहले, पहला सब्जेक्ट। दूसरा जो है एमआईएल के अंतर्गत केवल दो ही ऑप्शंस है आपके पास हमारे महाविद्यालय में, एक तो आपको हिंदी लेना है या फिर आपको मराठी लेना है। ऐसा नहीं है कि आपका हिंदी स्पेशल है तो आप एमआईएल नहीं ले सकते, ऐसा कोई नियम नहीं है। दोनों में से कोई एक सब्जेक्ट आप एमआईएल के रूप में ले सकते हो, ये दूसरा कंपलसरी सब्जेक्ट है, ठीक है। तीसरा जो सब्जेक्ट है आपका स्पेशल सब्जेक्ट होगा। हमारे महाविद्यालय में केवल 6 सब्जेक्ट स्पेशल है। 6 सब्जेक्ट्स में सबसे पहला मराठी,
दूसरा हिंदी, तीसरा अंग्रेजी, 3 लैंग्वेज हो गई। और इसके अलावा इकोनॉमिक्स है, ज्योग्राफी है और साइकोलॉजी है। ये 6 सब्जेक्ट स्पेशल हैं। तो जब आप DSE, ई फॉर एलिफेंट, ये सब्जेक्ट लेते हो तो आपका ये स्पेशल विषय बन जाता है, याद रखिए। तो इस पेपर के इस सब्जेक्ट के आपको 2 पेपर होंगे, DSC 1 और DSC 2। जैसे आपने हिंदी स्पेशल लिया है तो आपका हिंदी DSC 1, DSC 2 और इसके अलावा एक सब्जेक्ट आपका SEC मतलब स्किल एनहांसमेंट कोर्स होगा। ये आपका स्किल का पेपर होगा। तो ये 3 पेपर आपके, जब आप कंपलसरी स्पेशल हिंदी लेते हो तो ये स्पेशल हिंदी के 3 पेपर हो जाते। और आपने अगर MIL भी हिंदी लिया है तो वो चौथा पेपर आपका हो जाता है। ठीक है। अब अगला जो है DSC है, C फॉर कैट, DSC। तो इसके अलावा आपको 3 सब्जेक्ट लेने पड़ते हैं और उन 3 सब्जेक्ट में आप जो मन चाहा वो सब्जेक्ट ले सकते हो, जिसमें से एक हिंदी भी ले सकते हो, जैसे कि सामान्य हिंदी जिसे कहा जाता है। दूसरे कोई 2 सब्जेक्ट आप चुन सकते हो। तो इस तरह से कुल मिलाकर आपके SYBA में 3rd सेमिस्टर में 8 सब्जेक्ट होने चाहिए। 8 सब्जेक्ट सर आवाज नहीं आ रही आपकी। आपके। दीपाली कोई म्यूट करके दीपाली, ये दीपाली कौन है? दीपाली तुम्हारा हाँ, वीडियो बंद करो। हाँ सर। हाँ, तो ये जो है ना, आप अभी तक की जो बात सुनाई दी क्या नहीं दी? जी सर सुनाई। जी सर। सर हाँ। सुनाइए। तो आपके स्पेशल हिंदी जब आप लेते हो तो स्पेशल हिंदी के 2 पेपर DSC 1, DSC 2 और स्किल, ये 3 पेपर कंपलसरी हो जाएंगे। MIL का चौथा पेपर अगर आपने हिंदी स्पेशल लिया है तो, नहीं स्पेशल लिया है तो फिर आप नहीं आपने MIL का लिया तो आपके 3 ही पेपर रह जाएंगे। मतलब कंपलसरी इंग्लिश हिंदी के 3 पेपर और MIL अगर हिंदी लिया है तो चौथा पेपर, नहीं लिया है तो फिर 3 ही पेपर आपके रहेंगे। इसके अलावा आपको जनरल लेवल पर 3 सब्जेक्ट लेने हैं, जिसमें से एक हिंदी भी है। जैसे कि आपका अभी जो है कथेतर गद्य आप पढ़ रहे हो, ये DSC का है, C फॉर कैट। तो DSC 1, DSC 2 और DSC 3, आप 3 सब्जेक्ट आपको ये लेने पड़ते हैं। इस तरह से कंपलसरी इंग्लिश 1, MIL 2, DSC 1 3, DSC 2 4, DSC SEC 5, इस तरह से 5 सब्जेक्ट आपके बन गए। इसके अलावा जनरल लेवल पर आपको 3 सब्जेक्ट लेने हैं, जिसमें से एक हिंदी भी आप ले सकते हो और दूसरे 2 जो आपकी इच्छा हो वो सब्जेक्ट आप ले सकते हो। कुल मिलाकर 12-13 सब्जेक्ट है, उसमें से कोई भी 3 सब्जेक्ट आपको इसमें से चुनने हैं। कुल मिलाकर आपका 3rd सेमिस्टर का 8 पेपर आपके होने चाहिए 3rd सेमिस्टर के। ठीक है, इसको लेकर किसी को सवाल है? जी सर। सर मेरा क्वेश्चन वही का वही है सर, कि गायत्री ने क्या एक-एक बोला, प्लीज रिपीट कीजिए। गायत्री ने क्या बोला जरूरी नहीं है। गायत्री ने जो बोला है कि आप परीक्षा फॉर्म भरते समय आपके सही सब्जेक्ट ले सकते हो, अभी नहीं बदलाव किया तो भी चलेगा महाविद्यालय में जाकर। ठीक है सर फिर हमें उसकी नोटिस आएगी क्या, कब फॉर्म भर रहे एग्जाम का? हाँ हाँ, नोटिस आएगी आपको। तो सर अभी अपने इंटरनल है तो उनमें मैं यही सब्जेक्ट दूं ना जिनके मैं लेक्चर कर रही हूँ? जिसका आप अध्ययन कर रहे हो वही सब्जेक्ट आपको इंटरनल में देने हैं। आइन वक्त पर आपका रिसीट भी अगर गलत आ जाता है यूनिवर्सिटी से तो आप जो चाहे वो परीक्षा दे सकते हो, उतनी सुविधा यूनिवर्सिटी ने दी है। फिर भी मैं आपसे कह रहा हूं कि एक बार जाकर आप बोंडे सर से मिल लीजिए, अपने कानून से सुन लीजिए कि परीक्षा फॉर्म भरते समय आप
ये सब्जेक्ट चेंज कर सकते हो। ये खुद सुना तो आपको अच्छा लगेगा और आप पढ़ाई भी अच्छे से कर सकोगे। ठीक है। जी सर। और ये 8 जो है, थर्ड सेमिस्टर के 8 सब्जेक्ट है। फोर्थ सेमिस्टर में लेकिन आपका एक सब्जेक्ट बढ़ेगा जिसका टाइटल होगा जनरल नॉलेज। इसके अलावा आपको जनरल नॉलेज का पेपर चौथे सेमिस्टर में पढ़ना है, SY BA में। ठीक है। हेलो सर सर। जनरल नॉलेज के 2 पेपर है ना, एक तो इकोनॉमिक था शायद और एक मराठी था। जनरल नॉलेज मतलब जनरल नॉलेज का है वो जिसमें राज्य शास्त्र, भूगोल, आपको MPSC UPSC में जो पेपर होता है, सामान्य ज्ञान का पेपर है, वो किसी सब्जेक्ट से कनेक्टेड नहीं है। ठीक है। सर पिछले संडे को लिया था, एक तो मराठी के सर ने लिया था और एक हाँ कोई तो भी सर थे, मुझे नाम याद नहीं सर। उन्होंने ऐसे लिखा था इकोनॉमिक जीके, और मराठी सर ने लिया था, उन्होंने लिखा था मराठी जीके। हाँ, तो ये जो है ना जीके का आपका जो पेपर है, उसमें अलग अलग विषयों का अध्ययन होता है, जिसमें आपको मराठी का अध्ययन करना है, इकोनॉमिक्स का करना है, ज्योग्राफी का करना है, पॉलिटिकल साइंस का करना है, खेल क्रीड़ा से संबंधित जानकारी प्राप्त करनी है। तो ये सब कुल मिलाकर, इसलिए वो कॉमन सामान्य ज्ञान है, वो जीके जनरल नॉलेज है, वो जनरल सभी सब्जेक्ट की जानकारी एक ही पेपर में आपको पढ़ाई जाती है, आपको पढ़नी पड़ती है। वो जीके का पेपर इस सत्र में नहीं है, वो फोर्थ सेमेस्टर में है, ये इतना याद रखिए। अभी आपको ये 8 पेपर ही पढ़ने हैं। जैसे कि मान लो अभी ये पूजा शर्मा के कौन से सब्जेक्ट बन गए हैं, मैं बताता हूं आपको। कंपलसरी इंग्लिश एक है उसका, MIL उसका हिंदी ही है, SEC उसका हिंदी ही है, DSC मतलब DSC 1 मतलब काव्य शास्त्र हिंदी का है, DSC 2 मतलब उपन्यास हिंदी का। ये 4 पेपर 5 पेपर जो हैं ये पूजा शर्मा के हिंदी से संबंधित है। ठीक है, या कंपलसरी इंग्लिश से संबंधित है। अब दूसरे 3 पेपर, इसमें से एक और इसका होगा कथेतर गद्य साहित्य। तो ये 5 पेपर उसके हिंदी के हैं। इसके अलावा उसके और 2 ही सब्जेक्ट रहे होंगे जो मुझे पता नहीं है। बराबर है पूजा शर्मा? जी सर। हाँ, तो वो 2 सब्जेक्ट कौन से? सोशियोलॉजी हो सकता है, पॉलिटिकल साइंस हो सकता है, कोई भी हो सकता है। ठीक है। हाँ, और किसी को कुछ सवाल है क्या इसको लेकर? जी सर, मुझे है। हाँ, सर नाम मैं बताइए FY BA आपका। की छात्रा हूँ। हाँ बोलो। मेरा नाम रिद्धि सर। हाँ हाँ बोलो। सर मेरे ना फॉर्म में ना हाँ जो 4 सब्जेक्ट है ना वो लिए है, जैसे कि हाँ पॉलिटिक्स साइंस, सोशियोलॉजी, ओके। डिफेंस और हिस्ट्री लिया है। हाँ, पर वो है ना, और है उसमें और क्या है उसमें? जो 4 सब्जेक्ट है ना, हाँ मैंने आपको बताया वो 4 ही हाँ। सब्जेक्ट दो दो में और है, जैसे कि आप रो डिफेंस रहे, और। आप रो रहे हो क्या? मराठी में बोलो आप। जी जी सर। हाँ हाँ, माझे आप विषय रो सर रहे हो 4 क्या है। पहले बताओ। रो रहे नहीं हो सर, क्या आप? हाँ हाँ एक मिनट बोलो। सर, मेरे पापा से बात कीजिए। हाँ हाँ दे दीजिए। हाँ बोला सर। हेलो। हाँ गुड इव्हनिंग बोला सर. ना। नमस्कार. हाँ नमस्कार नमस्कार बोला। सर मुलीचे विषय बदलवले होते आम्ही हाँ आणि बदलावायचे बाकी होते तिथं. बर। युनिव्हर्सिटीचा पण फॉर्म भरला होता आणि आपल्या कॉलेजचा पण, त्यात विषय वेगळे होते. ते हाँ ऑप्शनल हाँ सब्जेक्ट एकत्र आल्यामुळे ते जो ग्रुप जमत नव्हता ना, हाँ 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 तर मग आता ते विषय तिचे बदलावायचे 2. बर। तर एक्झाम फॉर्म भरताना बदलवले चालतील का सर? एक्झाम फॉर्म भरताना बदलवले तरी चालतील. एकदा तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन फक्त सांगायचं की हो. बाबा माझे असे असे भरताना जे आहे चुकीचे विषय भरल्या गेलेले आहेत.
आणि मला हे करेक्ट करायचे आहेत. तर तुम्ही एक हो. लक्षात ठेवा, की एकूण 6 विषय मुलीचे हो. झाले पाहिजे. ठीक आहे? हो. एकूण विषय 6 झाले पाहिजे. हो. त्यामधला हो. फक्त एक विषय कंपल्सरी आहे, तो म्हणजे कंपल्सरी इंग्लिश. हं. ठीक आहे? हॅलो. हो, घेतला. हॅलो. हो. चालेल. हां, हां. आणि इतर 5 विषय हो जे सर, आहेत बोला. की नाही, हो, हो. हां, ते 5 विषय तुम्ही निवडलेले विषय चालतात. त्यामध्ये कोणते 5 विषय आहेत? तर मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, हो. इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटिकल सायन्स हो. आहे, संगीत आहे, नाट्यशास्त्र आहे. हो. हे कुठलेही 5 विषय यातले हो. निवडायचे आहेत. एफ-वायला अगदी सोपं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हो. की चालेल. जर तुमच्या मुलीची इंग्लिश हो. चांगली असेल आणि तिला हो. इंग्लिशमध्ये एम-ए करायचं असेल, तर बरं. कंपल्सरी व्यतिरिक्त हो. एक ऑप्शनल इंग्लिश म्हणून सब्जेक्ट ती निवडू शकते. हा ऑप्शनल विषय इंग्लिश. घेतला तरच तिला ऑप्शनल हो. इंग्लिश तरच तिला एम-ए इंग्लिश करता येईल पहा. हो. हां, तर तेवढं एम-ए थोडंसं इंग्लिश. हो. एम-ए इंग्लिश करायचं असेल, तर तिला एफ-वायला 2 इंग्रजीचे पेपर निवडावे लागतील, ज्याला ऑप्शनल इंग्लिश आणि 2 इंग्लिश. कंपल्सरी इंग्लिश हो. असं म्हणतात. ठीक आहे? मग कंपल्सरी. बाकी हो. हो. कंपल्सरी इंग्लिश तो कंपल्सरीच आहे. ऑप्शनल इंग्लिश तुम्हाला निवडायचं आहे. जर एम-ए इंग्लिश करायचं हो. असेल तर. आणि नसेल निवडायचं आहे. करायचं तर कुठलेही 5 विषय तुम्ही निवडू हो. शकता. ओके. ओके. हो, ठीक आहे. हो. सर थँक यू सर. हां, बोला. कोण बोलत आहे? सर मैंने हां, सर हां, मैंने हां. मला पेशंट सब्जेक्ट हिंदी ठेवायचा आहे, पण तिथं फॉर्म भरताना मला विचारलंच नव्हतं, की पेशंट सब्जेक्ट कुठला घ्यायचा असं. तर मग मी बरं. मग सांगितलेलं नाहीये, तर मग काय करावं हां. लागेल? तू इंग्लिशचे आपलं हिंदीचे स्पेशलचे लेक्चर केले का सगळे आता? नाही सर. मग एकही पेपर म्हणजे एकही ऑनलाईन लेक्चर केलं नाहीस का? नाही लेक्चर केलेले आहेत मी बाकीचे, पण अजून 8 दिवसापासून काही केलेले नाही. बरं. मग आता स्पेशल हिंदीचा जो एक पेपरचा तर सिलेबस संपलेला आहे आपला. अ, ज्याला आपण DSE 1 म्हणतो. तर मग तुला विषय हिंदीच राहू द्यायचा आहे ना स्पेशलचा? हॅलो? कुठे गेली रे हो बाबा? सर. हॅलो? हां. तर मग हो सर, हिंदीच. मग तू कॉलेजमध्ये एकदा जाऊन सांगून ये दिलीप बोंडे सरांना, की मला असं-असं झालेलं आहे म्हणावं, चुकीचे विषय हे झालेले आहेत. जर नाहीच गेली, तर तू जेव्हा परीक्षा फॉर्म भरत असते ना, तेव्हा हे 8 विषय तू भरायचे आहेत. लक्षात ठेव, आत्ता जे मी तुला सांगितले होते. आता हो. कॉमन जे सांगितले, की कंपल्सरी इंग्लिश, एम-आय-एलमध्ये मराठी किंवा हिंदीपैकी एक आणि हिंदी जर स्पेशल घेतला असेल, तर 3 सब्जेक्ट तुझे असणे गरजेचं आहे. त्याला काव्यशास्त्र एक नाव आहे आणि उपन्यास विधा हे एक नाव आहे. ठीक आहे? हे हो 2 सर. नाव लक्षात ठेव. काव्यशास्त्र आणि उपन्यास विधा आणि उपन्यास. एस-ई-सीचा पेपर जो आहे, एस-ई-सी. हिंदी स्पेशल घ्यायचा आहे म्हणावं. ठीक आहे? हो सर. ओके. सर आणि मी ना हां, हां. सोशिओलॉजी आणि हिस्ट्री हे दोघे एकमेकांना ऑर आहेत ना? नाही. सोशिओलॉजी और आपल्या कॉलेजमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला सोशिओलॉजी किंवा हिस्ट्रीपैकी सोशिओलॉजी आणि हिस्ट्रीपैकी एक घ्यावा लागेल. बरोबर आहे. तर दोघी घेतले तर सोशिओलॉ चालतात का? सोशिओलॉजी आणि हिस्ट्री जो आहे अ, दोघं घेतले तर चालतील. परंतु दोन्ही विषयाचे लेक्चर एकाच वेळेत असतात. मग तू कसं लेक्चर हां. करशील? सर तर मग मी एकच विषयाचं लेक्चर करते. तसं नको करू. आपल्याकडे भरपूर विषय आहेत ना. तुझा 2 म्हणजे पैकी सर्वात आवडता जो असेल 2 पैकी, तुला हिस्ट्री आवडते का सोशिओलॉजी आवडते? मला दोघी पण आवडतात. नाही पण दोघी 100% नसतील ना आवडत. दोन्हीपैकी एक जास्त आवडत असेल. मग आहे की नाही? हिस्ट्री ठेवायचा. हिस्ट्री ठेव कारण स्पर्धा परीक्षेलाही तुला कामाला येईल तो. तर हिस्ट्री आणि सोशिओलॉजी नको मग ठेवू. सोशिओलॉजी ऐवजी
दुसरा एखादा सब्जेक्ट घे जो ऑप्शनल नसेल इतर विषयांना. मग तू काय म्हणतो आपण जिओग्राफी घेऊ शकते, सायकोलॉजी घेऊ शकते, है ना? हां. दोन पैकी एकच ठेवता येईल तुला. दोन्ही नाही ठेवता येणार कारण पुन्हा तुला लेक्चर करता येणार नाहीत. हां, तेच. मग त्याच्या जागेवरती कुठला घेता येईल? एक विषय कमी होतोय ना मग. हां, मग त्याऐवजी आता तू हिस्ट्री फायनल केलेला आहेस. सायकोलॉजी घे ना, चांगला विषय आहे. हॅलो. सायकोलॉजी. हां, म्हणजे मानसशास्त्र. हो सर, बोला ना. हां, मानसशास्त्र घे, चांगला विषय आहे. मानसशास्त्र. हो. म्हणजे आता तुझे विषय सांगू का मी तुला आता? हो सर. हॅलो. हां, हो. तुझे विषय तुझं नाव काय आहे? ज्योतिबाई मोरे. हां, ज्योती मोरे. तुझे विषय असतील कंपल्सरी इंग्लिश. MIL मध्ये तू मराठी घेतलं का हिंदी घेतलं? मराठी हिंदीच घेतलंय घेतलं ना? सर. वाटतं म्हणजे तू लेक्चर मराठी कशाची सर केली त्याचे. एवढे? हां, बरं मराठी. मग आता सर. कंपल्सरी इंग्लिश, दुसरा विषय तुझा मराठी, तिसरा विषय तुझा स्पेशल हिंदी हां. असल्यामुळे 3 पेपर तुझे हिंदीचे झाले. चौथा विषय परत तुझा हिंदी असेल तर हिंदी. 5वा विषय तुझा झाला काय म्हणतो आपण काय हिस्ट्री आणि 6वा सायकॉलॉजी. ठीक आहे? असे तुझे 6 विषय आणि एकूण 8 पेपर सर झाले. हां, बोल. सर एक हां, हां, बोल ना. माझा पॉलिटिक्स सायन्स पण आहे. पॉलिटिक्स मग सायन्स पण आहे विषय. मग पॉलिटिकल सायन्स आहे. मग तुझे हिंदीचे किती पेपर घेतले तू? मी अजून पेपर नाही दिले सर हिंदीचे, पण नाही अरे दिला. म्हणजे हिंदीचे किती तू लेक्चर करते का तू रेग्युलर हिंदीचे? आता सध्या रेग्युलर लेक्चर नाही होते. होत नाहीत का करत नाहीस? मी करत नाही म्हणजे. मग तू कथेतर गद्य नावाचा लेक्चर केलेस का आतापर्यंत कथेतर गद्याचे? हो सर, केले. हां, मग कथेतर गद्य तुझा असेल ना, तर याचा अर्थ तुझा हां. हिस्ट्री 1 आणि पॉलिटिकल सायन्स 2 याच्या पलीकडे तुझा आता एकही विषय वाढवू नको. सायकॉलॉजी घ्यायची गरज नाही तुला. तू जर कथेतर गद्य पेपरचा जर अभ्यास केलेला असेल, तर ही सायकॉलॉजी हां. घेण्याची गरज नाही. तू ऑलरेडी जास्त पेपर घेतलेले होते. ठीक आहे? हो सर. हां, म्हणजे हिंदी शिवाय तुझे फक्त हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स आणि कंपल्सरी इंग्लिश आणि मराठी हे विषय आहेत एवढं लक्षात ठेव तुझं. हो सर. ठीक. हां, दुसरं नाही अजून सर. कुणाला काय हॅलो समस्या सर. आहे? हां, सर मला कोण? आहे. मी दीपाली TY कोळी. वरून मंगला बेडवाल बोलते. हां, बोल. हॅलो. हां, बोल सर ना ऐकायला येतंय. माझं स्पेशल हिंदी तर स्पेशल हिंदीमध्ये किती हिंदी आहे? मी स्पेशल हिंदीमध्ये सर एक मिनट. हेलो हां, सर जी, एक मिनट. हां, बोला मॅडम. दीपाली जी, आप प्लीज अपने माइक को ऑफ कर दीजिए बेटा प्लीज. एक बैकग्राउंड साउंड चल रहा है आपका. हो हो सभी मॅम. लोगों से रिक्वेस्ट है सर, इतनी आत्मीयता से आप सभी लोगों को एक डिस्कस करवा रहे हैं. हम लोगों के लिए बिल्कुल नहीं है, ये आप लोगों के लिए चल रहा है. और आप लोग यदि इस प्रकार का कार्य करोगे तो ये बैकग्राउंड साउंड नहीं चलेगा बेटा. प्लीज आई रिक्वेस्ट यू. हाँ ओके सर जी, प्लीज. हां, हॅलो सर. ऐकते काय मंगला ऐकते? हो सर, ऐकते. सर मी हां. हिंदी स्पेशल घेतलंय, तर मग MIL मराठी आणि MIL हिंदी दोघी जॉईंट होते सर, आणि जनरल मराठी पण आहे. तर सर विषय किती ते कळतच नाही. अरे, हे बघ तुझा आता कंपल्सरी इंग्लिश आहे एक बरोबर आहे. आता मला फक्त तू हो. हो नाही पेन हातात घेतलास का तू? पेन हातात घे जवळ सर ये असेल सब तर. गोंधड़ है ना हो वो घेतलंय ऑनलाइन सर. फॉर्म भरते समय हुए सर। हाँ, किसी के नहीं 10 आप विषय हो अभी गए, किसी आप के 11 विषय हो गए। पूजा आप मत बोलो अभी उसकी समस्याओं को समझने दो। वो बहुत दिन से उसके वही सब्जेक्ट की चर्चा चल रही है। तो मंगला सुन रही हैं आप? हाँ सर. हेलो. हाँ, तर हाँ तुझा सर. जो विषय आहे एक कंपल्सरी इंग्लिश आहे बरोबर आहे?
ठीक आहे. हो फक्त मला हो नाही मध्ये हे कर. आता MIL मध्ये तुला MIL ला आपल्या कॉलेजमध्ये फक्त 2 सब्जेक्ट आहेत. हो सर त्यात मराठी आणि हिंदी हे एकमेकाला और आहेत. एक तर तुम्हाला MIL मराठी घेता येतं किंवा हिंदी घ्यावं लागतं. आता तू हो सर दोन्ही पेपरचा लेक्चर करू नको. तू आत्ताच ठरव तुला कोणता MIL घ्यायचा आहे ते. ठीक आहे. सर मी मराठीत MIL करते रोज लेक्चर. बरं. आणि हिंदीला नसतेस ना तू MILच्या मी जो शिकवतो त्याला नसतेस ना तू? नाही सर. हां, ठीक आहे. तुझा मग MIL मराठी आहे एवढं लक्षात ठेव. आता दुसरा प्रश्न तुझा राहिला, की स्पेशल हिंदीचे तुझे किती पेपर आहेत, बरोबर? तर मी एक पेपर शिकवतो हिंदी साहित्य का इतिहास, बरोबर? सोमवार, मंगळवार, बुधवार 8:15 वाजता. तो एक पेपर आहे तुझा. ओके? हो सर. हॅलो? हां. आता मॅडम हा सर तुला ऐकू एक येतंय. हां, मॅडम तुला एक पेपर शिकवतात भाषा, हिंदी भाषा हो. वगैरे, है ना? तो एक हो. तुझा हो. स्पेशल हिंदीचा पेपर आहे. ठीक आहे? हो. हो. आणि तुला स्किलचा देवेंद्र बोंडे सर आहेत, ते एक पेपर शिकवतात तुला माहित आहे की? सर ते स्किलचा लेक्चरच पेपर. होत नाही. बोंडे सरांचं लेक्चरच होत नाही सर. त्यांची होतं सर लिंक तर लेक्चर. शुक्रवार लेक्चर शनिवार तर असतं. होतं ना मला त्यांचं. जॉईन नाही हां, होत. हां. मग आता तो एक पेपर तुझा कंपल्सरी आहे. हे तुझे म्हणजे हिंदी स्पेशल असेल तर हे 3 तुझे विषय असणं गरजेचं आहे. आता जे मी तुला सांगितले हो. ते. ठीक आहे? हो. हो. हॅलो. मंगला बोलते हां ना? सर. हां, हां आता सर. अजून सांग आता तुझा अजून कोणता पेपर आहे? यात्रा साहित्य आहे का तुझा? हो सर आहे. हां, म्हणजे आता 4था हिंदीचा पेपर झालेला आहे तुझा हा यात्रा साहित्य. आता आता हो. मला एक सांग, तुझा राष्ट्रीय काव्यधारा हा पेपर अभ्यासतेस का तू? हो सर करते लेक्चर. त्या मुक्ती जैन मॅडम तू शिकवतात तो पेपर करतेस ना? हो सर. हे हां, मग तो झाला तुझ्या म्हणजे असे एकूण तुझे 5 विषय हिंदीचे झाले. ठीक आहे? हो. हो. तुझे 5 विषय आणि या व्यतिरिक्त तुझा जीई अंतर्गत एखादा विषय असेल, तो कोणता असेल? तर तो जो आहे राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, इतिहास असेल, कुठलाही एक विषय असेल तुझा. बरोबर? हो सर राज्यशास्त्र आहे. हां. आणि त्या व्यतिरिक्त तुझा अजून एक सब्जेक्ट असेल जनरलचा. अजून एक कोणता सब्जेक्ट आहे तुझा? सर या हिंदी, हां. मराठी आणि बस सर तेवढंच आहे. पॉलिटिक्स आहे नाही, सर नाही. 2. हां. हो ना, राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटिक्स ना. हो. हे बघ, तुझे एकूण किती पेपर व्हायला हवे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सर 9 पेपर व्हायला हवेत ना? हॅलो. सर आवाज येत नाहीये. हेलो। सर का शायद नेटवर्क इशू होगा सर, तुरंत जुड़ जाएंगे क्योंकि ये जो मीटिंग है ये 6.24 चल रहा है अभी, 6 मिनट ही हमारे पास हैं, तो 9 विषय हम लोगों के होने चाहिए। मंगला जी, मुझे लगता है कि आपको सर ने जो डिस्ट्रीब्यूशन करके दिया वो सब समझ में आ गया होगा। अभी भी कोई सवाल है? जी मैम। मैम सर ने जीई कोणता बोला था लिखिए? हाँ, वो जीके विषय? हां, मग 4th यूनिट में एसवाय वालों को। हाँ, सर हॅलो, हॅलो नहीं मंगला. एसवाय टीवाय। हेलो। हाँ सर। हॅलो. तुझे एकूण टीवायला 10 विषय झाले पाहिजेत आणि 10 पैकी 5 पेपर हिंदीचे आहेत. 5 पेपर जे आहे हे दुसरे हवे आहेत तुझे. ठीक आहे? सर त्यातला दूसरे एक कौन थे? एक हेलो हां, बोल. सर, एक मराठी है MIL, बरोबर. इंग्लिश, दुस 2 2 पॉलिटिक्स, बरोबर. हां, 3 पॉलिटिक्स. बाकी हां, 3 है सर का 2 है? हेलो बाकी 2 ना, अजून 2 पाहिजे ना. हे सर ते बघ. बाकीचेच माहिती नाही. हां, मग माहिती करून घ्यायला हवी ना.
कंपल्सरी इंग्लिश 1, MIL चा हा. 2, तुझा हो. राज्यशास्त्र आहे 3. ठीक आहे. या ते व्यतिरिक्त माहित नव्हतं तुला सर, अजून 2च करते मी. अजून तुला 2 विषय घेणं गरजेचं आहे. 2 विषय कोणते घेशील? तर तुझे मागील वर्षी कोणते होते ते सांग मला विषय. सर पॉलिटिक्स होतं आणि हा, बस तेवढं कंपल्सरी politics, इंग्लिश समाज. होता, है ना, कंपल्सरी इंग्लिश. ठीक आहे. हो. हिंदी, आणि मराठी. नाही, MIL काय होतं मागच्या वर्षी? सर मी मागच्या वर्षी घेतलं नव्हतं हा, ऍडमिशन, बरोबर आता बरोबर घेतलंय. बरोबर बरोबर. तुझं मराठी हे नव्हतं. हा, MIL हा हा. प्रकारच नव्हता तुझा. तर तुला अजून हो 2 सर. विषय घ्यावे लागतील, जे तुझे मागच्या वर्षी होते तेच विषय तू घे. ठीक आहे. सर हॅलो. कोणते विषय अजून ते माहित नाही. तुझे मागच्या वर्षीचे विषय सांग मला. मागच्या वर्षीचे पॉलिटिक्स होतं, हिंदी, पॉलिटिक्स मराठी. होतं. हा, हिंदी, मराठी and एक मानसशास्त्र होतं सर. मानसशास्त्र होतं. बरं. हा. बस एवढंच होते सर. आठवत नाही. अजून असतील ना, 1 2 3 4 5. एक विषय तुझा आठवत नाहीये तुला अजून. हो सर. 6 विषय होते सर. मग 6 कंपल्सरी याच्यात जर जोडला आपण तर 5च विषय झाले. अजून एक सांग विषय तुझा. मार्कशीट पर देखो ना, आपके मार्कशीट पर होगा ना मंगला जी. ठीक मैम आहे. मैंने वो हॅलो. मार्कशीट अभी अंदर. हाँ हेलो. हा, ठीक आहे मंगला. आता तू काय कर, हे बघ, हाँ. तुझे जे आहेत की नाही, आता तुला 3 विषय, तुझे इतर 2 विषय असणं गरजेचं आहे ना. तर तुझा हो सर. सायकोलॉजी एक विषय जोड आणि तुला जो हवा असेल तो विषय एक जोड. ठीक आहे. तर असे 10 विषय सर झाले पाहिजे, एवढं एवढं डोक्यामध्ये ठेव तुझ्या. 5 तुझे झालेले आहेत. कंपल्सरी हो. इंग्लिश 6, MIL मराठी 7, तुझा गेल्या हो. वर्षी पॉलिटिकल सायन्स होता म्हणून 8, गेल्या वर्षी तुझा सायकोलॉजी होता म्हणून 9, आणि तुझा एक विषय तुला आठवत नाही मागच्या वर्षीचा, तर तो 10वा विषय. असे तुझे 10 विषय करून टाक कंप्लीट. ठीक आहे. सॉरी सर मध्ये ठीक आहे. बोलते, पण मग आपले तर टोटल 9 सब्जेक्ट होत आहे ना फक्त. तुझे 9 होत आहे का? 10 व्हायला हवे ना. टोटल 9च होते बरोबर. 9 कसे एक काय वेळेस होते? क्लिअर करू का मी? बघा आपले एक 2 एक विषयाचे एक मॅडम एक शिकवतात. एक मिनिट थांब. मी स्ट्रक्चर टाकलं होतं यासाठी. तुम्ही ते पण वाचत नाही वाटते. पुन्हा पुन्हा विचारून मलाच कन्फ्यूज करताय तुम्ही. सर TY ला 10 विषय आहे का? कोण बोललं मध्ये? थांब पूजा, तुला वेळ आहे अजून. सर मी असं विचारते, म्हणजे HY चे बरोबर आहे ना 8 विषय? तुझ मग त्याच्यात 2 जोडतात फक्त 2 हा, विषय मग वाढतात. तेच विद्या, विचारते हॅलो मी की SY चे बरोबर आहे ना? हॅलो हॅलो विद्या, 10 विषय व्हायला हवे, हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. हो सर, मी विद्याला बोलू करते. दे. बघा तुला माझे आलं का टोटल लक्षात? 9 होत हा, आहे. एक वेळेस बघा 9. 2 विषय जे हा, मॅडम शिकवतात बर. आणि एक विषय तुम्ही घेता तो सब्जेक्ट हिंदी साहित्य का इतिहास, हा, आणि चौथा बोंडे सर घेता हिंदी व्याकरण. बरोबर पाचवा विषय जो मुक्ती जैन मॅडम घेतात त्या काव्यधारा. बरोबर. झाले, म्हणजे हिंदीचे 5 विषय झाले. हा, आणि मग 2 माझे जनरलचे बर. 7, आणि एक हम्म. आपला MIL 8. मराठी आणि कंपल्सरी इंग्लिश 9. हा, मग आता ऐक. आता GE नावाचा एक जेनेरिक इलेक्टिव्ह नावाचा एक प्रकार सुरू झालेला आहे, माहित आहे की तुला? मग तो हॅलो. सर जीचा तोच सब्जेक्ट आहे ना काव्यधारा. हा, राष्ट्रीय काव्यधारा तो झाला हिंदीचा विषय. बरोबर. हिंदी आणि मराठी पैकीच एक विषय घ्यायचा आहे त्याच्यात, हिंदी, मराठी आणि इंग्लिश पैकी. पण इंग्लिश कुणी हाताने अजून एक इंग्लिश असं 3 इंग्लिश कुणी अभ्यासणार नाही. म्हणून हिंदी आणि मराठी पैकी GE1 हा हिंदीचा, आणि अजून एक पेपर घ्यायचा आहे GE2, हा सोशल सायन्सचा विषय घ्यायचा आहे आपल्याला. सोशल सायन्स म्हणजे कोणता? मराठी, हिंदी, इंग्लिश सोडून
आपल्याकडे जे इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, भूगोल, सायकॉलॉजी, संगीत, नाट्यशास्त्र, हे जे सब्जेक्ट आहेत यापैकी डिफेन्स यापैकी एक विषय अजून एक घ्यायचा आहे. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे तुम्हाला.